ट्रान्झॅक्शन नंबर 1 जो सांगितलेला आहे तो या ठिकाणी वाचन करायचं आहे। ट्रान्झॅक्शन नंबर 1 काय सांगितलेला आहे की द अल्फा रेडिओ कंपनी कन्साइन्ड टू मेसर्स कराड रेडिओ हाऊस। बघा त्यांनी काय सांगितलंय की अल्फा रेडिओ कंपनी म्हणून एक नावाची कंपनी आहे आणि या कंपनीने जो काही गुड्स होता, जे काही वस्तू होत्या त्या वस्तू या ठिकाणी कन्साइन केलेल्या आहेत, कन्साइन केलेल्या आहेत। आणि कोणाला कन्साइन केलेल्या आहेत तर मेसर्स कराड रेडिओ हाऊस, कराड रेडिओ हाऊस यांना कन्साइन केले आहे। आता या ठिकाणी महत्त्वाचा घटक समजून घ्यायचा आहे। या ठिकाणी अल्फा नावाची एक व्यक्ती आहे म्हणजे कंपनी आहे, ठीक आहे। या अल्फा कंपनीने काय केला गुड्स कन्साइन केला कोणाला कराड रेडिओ हाऊसला। मग या ठिकाणी कराड रेडिओ हाऊस, ठीक आहे। मग एवढंच समजलं पाहिजे तुम्हाला की अल्फा कोण आहे कन्साइनर आहे, कोण आहे कन्साइनर आहे आणि कराड रेडिओ हाऊस कोण आहे कन्साइनी आहे, ठीक आहे। म्हणजे कन्साइनर अल्फा रेडिओ कंपनी कराड रेडिओ हाऊस कन्साइनी आहे, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी म्हटलं की कराड रेडिओ हाऊस ही आपली कन्साइनी आहे तर या ठिकाणी आपलं पूर्णच्या पूर्ण एक्झाम्पल चुकण्याची शक्यता असते। त्यामुळे व्यवस्थितरित्या या ठिकाणी एक्झाम्पलचं वाचन करायचं असतं, ठीक आहे। पुढे बघूया। बघा या ठिकाणी सांगितलंय 200 रेडिओ सेट्स, किती या ठिकाणी रेडिओ सेट कन्साइन केलेले आहेत तर 200 रेडिओ सेट या ठिकाणी कन्साइन केले आहेत आणि त्याची प्राइस कंसामध्ये दिलेली आहे कॉस्ट प्राइस, ओरिजिनल कॉस्ट प्राइस म्हणजे OCP किती आहे 150 रुपये ईच, 150 रुपये ईच। पुढे म्हटलेलं आहे ॲट प्रो फॉर्मा इनवॉइस प्राइस इट वॉज कॅल्क्युलेटेड बाय चार्जिंग 50% प्रॉफिट ऑन सेल्स प्राइस, ऑन सेल्स प्राइस। बघा विचार करण्याची गोष्ट आहे, नवीन घटक आलेला आहे। आता बरेच म्हणजे नक्की या ठिकाणी काय सांगितलंय ओरिजिनल कॉस्ट प्राइस 150 आहे, आपण लगेच विचारामध्ये घेत नाही। इनवॉइस प्राइस आपण विचारामध्ये घेतोय, परंतु इनवॉइस प्राइस या ठिकाणी काय सांगितलंय इट वॉज कॅल्क्युलेटेड बाय चार्जिंग 50% प्रॉफिट ऑन सेल प्राइस, 50% प्रॉफिट झालेला आहे। आता 50% प्रॉफिट या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे, म्हणजे काय की जेवढी OCP असेल तेवढाच या ठिकाणी प्रॉफिट आहे असं म्हटलेलं आहे। बघा जेवढी OCP आहे तेवढाच या ठिकाणी प्रॉफिट आहे, म्हणजे काय 150 रुपये OCP ही आपली रक्कम 50% प्रॉफिट रक्कम आहे। ही रक्कम आपली काय आहे 50% प्रॉफिट रक्कम आहे 150। जरी आपण याला OCP म्हटलं तरी ही 50% रक्कम आहे इनवॉइस प्राइसची, 50% रक्कम किती आहे 150 रुपये, ठीक आहे। म्हणजे OCP ही निम्म्याने कमी आहे, मग इनवॉइस प्राइस किती असणार आहे 100% रक्कम पाहिजे आपल्याला 100%, 50% अधिक 50% किती झालं 100%। मग 50% रक्कम 150 आहे, मग 50% अजून किती रक्कम असणार आहे 150 रुपये रक्कम। म्हणजे पुन्हा एकदा मी समजावून सांगतो, त्यांनी काय सांगितलेलं आहे व्यवस्थित बघा। ॲट प्रो फॉर्मा इनवॉइस प्राइस इट वॉज कॅल्क्युलेटेड, त्यांनी सांगितलंय विचारात घेताना इनवॉइस प्राइस विचारामध्ये घ्या, परंतु इट वॉज कॅल्क्युलेटेड बाय चार्जिंग 50% प्रॉफिट ऑन सेल प्राइस। त्या ठिकाणी सांगितलंय की जे काही या ठिकाणी OCP दिलेली आहे, कॉस्टिंग प्राइस दिलेली आहे ती 50% मध्ये मोडते, इनवॉइस प्राइसच्या किती टक्के मोडते 50%। म्हणजे इनवॉइस प्राइसच्या 50% रक्कम किती आहे 150, मग अजून 100% करण्यासाठी 50% वाढवले पाहिजे, मग 150च 50% येणार का 50% 150 होते म्हणजे 50% पण तेवढेच असणार आहे, काय बदल नाही। मग रक्कम किती होणार आहे 300 रुपये ही आपली इनवॉइस प्राइस असणार। आपली इनवॉइस प्राइस किती आहे 300 रुपये। बघा नवीन घटक दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी गणितामध्ये फसवणारे शब्द, फसवणारे वर्ड्स या ठिकाणी दिले जातात।
एवढं समजलं पाहिजे 50% प्रॉफिट म्हणजे काय, जेवढी ओसीपी होती तेवढी रक्कम 50% आहे, म्हणजे अजून 50% ऍड केली पाहिजे इनवॉइस प्राइस साठी, म्हणजे 150 अधिक 150 300 रुपये ही आपली इनवॉइस प्राइस आहे. ठीक आहे, लिहून ठेवा, वर्किंग नोट मध्ये लिहून ठेवा किंवा पाठीमागे कच्च्या पानावरती लिहून ठेवा, हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी ओसीपी आपली 150 आहे, इनवॉइस प्राइस 300 रुपये आहे. ठीक आहे, या ठिकाणी वैष्णवी महाडी, तुला आवाज येत नाही, बाकीच्या आवाज येतोय का रे? हो येतोय सर. ठीक आहे, वैष्णवी महाडी, या ठिकाणी तू एकदा मीटिंग मधून लेफ्ट हो आणि पुन्हा जॉईन कर, तर त्या ठिकाणी तुला आवाज लगेच येईल. ठीक आहे, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ओसीपी काढलेली आहे, इनवॉइस प्राइस काढलेली आहे आणि या ट्रान्झॅक्शन वरून पहिली एंट्री करायची आहे जर्नल एंट्री नंबर 1. जर्नल एंट्री क्रमांक 1 काय सांगितलं होतं, पुन्हा एकदा मी म्हणणार आहे, अल्फाने काय केलं, वस्तू पाठवली कराडला. ठीक आहे, किती वस्तू पाठवल्या या ठिकाणी, या ठिकाणी 200 रेडिओ सेट पाठवले. किती, 200 रेडिओ सेट्स पाठवले. ठीक आहे, त्याची किंमत किती होती, ओसीपी आपली होती किती, 150, इनवॉइस प्राइस किती आहे, आयपी किती आहे, 300 रुपये. आता एंट्री करून घेऊया लगेच आपण. बघा आपल्या दृष्टीने विचार करायचा आहे का, पास द जर्नल एंट्रीज, प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट, consignee account, goods sent on consignment account आणि in the books of consignor. in the books of consignor म्हणजे काय, तर कन्सायनरच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे. मग आता विचार करायचा आहे की कन्सायनर कोण आहे, मी सांगितलं ना, ए हा आपला काय आहे, कन्सायनर. ए हा आपला काय आहे, कन्सायनर आहे. मग कन्सायनरच्या दृष्टीने विचार करायचे आहे, कन्सायनरने 200 वस्तू पाठवल्या, त्याच्याकडून 200 वस्तू गेल्या, म्हणजे काय झाला, लॉस. पैसे आले असते वस्तूच्या बदल्यात तर फायदा, परंतु या ठिकाणी वस्तूच गेलेल्या आहेत म्हणजे काय झाला, लॉस झाला. काय झाला, लॉस. मग आपण मागच म्हटलेलं आहे, डेबिट कोणाला द्यायचं, असेट्स, त्यानंतर एक्सपेन्सेस आणि लॉसेस असेल तर, हे असेट एक्सपेन्सेस लॉसेस असेल तर काय द्या, डेबिट द्या. क्रेडिटला लायबिलिटी, इन्कम आणि कॅपिटल. ठीक आहे, बघा या ठिकाणी क्रेडिटला काय देतो, लायबिलिटी असेल तर क्रेडिटला, इन्कम असेल तर क्रेडिटला, कॅपिटल असेल तर क्रेडिटला. डेबिटला काय काय येतंय, असेट एक्सपेन्सेस लॉसेस. आता सांगत नाही बसत जास्त. ठीक आहे, मग आपल्याकडून वस्तू गेली, आपला काय झाला, लॉस. लॉस म्हणलं की या ठिकाणी कुठे दिलं पाहिजे, डेबिटला. कुठे गेलं पाहिजे, डेबिटला. ठीक आहे, कन्सायनेंट अकाउंट डेबिट, कन्सायनेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनेंट अकाउंट डेबिट. आपल्याकडून काय गेलं, आपल्याकडून काय गेलं, वस्तू गेली, म्हणून टू गुड्स सेंट ऑन कन्सायनेंट, टू गुड्स सेंट ऑन कन्सायनेंट अकाउंट. रक्कम काढली पाहिजे, रक्कम काढायची आहे, अतिशय महत्वाची रक्कम काढायची असते. पहिल्या ट्रान्झॅक्शनची रक्कम अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी 200 रेडिओ सेट आहेत. ठीक आहे, वस्तू आपल्या 200 आहेत, गुणिले इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस काढली की 300 रुपये आपली इनवॉइस प्राइस आहे. गुणाकार करा, गुणाकार तुम्ही करा, 200 गुणिले 300 गुणाकार, किती येतोय, 60,000. बरोबर आहे, 60,000. 60,000. आपला या ठिकाणी कन्सायमेंटचा व्यवहार किती रुपयांचा आहे, 60,000 रुपयांचा. म्हणून कन्सायमेंट अकाउंट डेबिट 60,000 आणि टू गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट 60,000, 60,000. नॅरेशन माहिती आहे तुम्हाला, नॅरेशन तुम्ही लिहायचे आहे.
नॅरेशन इन द ब्रॅकेट मध्ये मी काय असेल ते लिहायचं. तुम्हाला माहिती आहे, जास्त वेळ वाया घालवू नका. व्हिडिओ आपला जास्त मोठा होतोय, रेकॉर्डिंग सुद्धा या ठिकाणी भलं मोठं होतंय, 2 तासाचं होतंय, 1.5 तासाचं होतंय. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर आपला 1 संपला. ट्रान्झॅक्शन नंबर 1 संपला. आता ट्रान्झॅक्शन नंबर 2. ट्रान्झॅक्शन नंबर 2 आता या ठिकाणी बघायचं आहे. काय सांगितलेलं आहे? ऍट द टाइम ऑफ डिस्पॅच द कंपनी पेड ₹800 फॉर फ्राईट. गाडी भाड्याचं या ठिकाणी 800 रुपये दिलेला आहे कन्सायनरने. त्यानंतर ₹150 फॉर इन्शुरन्स. इन्शुरन्सचे या ठिकाणी 150 रुपये दिलेले आहेत. अँड ₹50 फॉर कॅरियज. बघा या ठिकाणी 3 घटक, 3 एक्सपेन्सेस या ठिकाणी कन्सायनरने केलेले आहेत आणि त्यामध्ये 800 रुपयाचा फ्राईट आहे, 150 रुपयाचा इन्शुरन्स आहे, 50 रुपयाचं कॅरियज आहे. या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे. खर्चाची एंट्री करत असताना सर्वांना माहिती आहे 3 खर्च दिलेले आहेत. पुन्हा एकदा 800 रुपयाचा खर्च आहे. त्यानंतर काय तर 150 रुपयाचा इन्शुरन्स आहे, कॅरेज 50 रुपये आहे. असे या ठिकाणी खर्च दिलेले आहेत. ठीक आहे. मग खर्चाची एंट्री करायची. खर्चाची सर्वांना मी सांगितलेलं आहे. खर्च डेबिटला येतं का क्रेडिटला? डेबिटला काय काय येतं? असेट येतात, एक्सपेन्सेस येतात, लॉसेस येतात. आपले खर्च आहेत म्हणल्यानंतर खर्च कुठे येणार? डेबिटला. जावा डेबिटला. कन्सायनमेंट अकाउंट डेबिट. तुम्ही मला खर्चाची नावं का घेतली नाहीत? खर्चाची नावं आपण कन्सायनमेंटच्या व्यवहारामध्ये घेत नाही. ठीक आहे. त्याच्या बदल्यात आपण कन्सायनमेंट हे अकाउंट घेतो. कन्सायनमेंट अकाउंट का घेतलं? खर्च होता, खर्च आपण डेबिट घेतो. ठीक आहे. तू खर्च कसा पेड केला असणार आहे? खर्च कसा पेड केला असणार आहे? पैशामध्ये आपल्याकडून काय गेलं? पैसे गेले. आपल्याकडून पैसे गेले म्हणजे क्रेडिटला टू कॅश अकाउंट रक्कम 800 अधिक 150 अधिक 50 बेरीज 800 अधिक 150 अधिक 50 बेरीज सांगा. 1000. बरोबर आहे. 1000 रुपये म्हणजे कन्सायनमेंट अकाउंट डेबिट 1000, टू कॅश अकाउंट 1000. नॅरेशन तुम्ही लिहायचं आहे बी. कन्सायनर पेड एक्सपेन्सेस ₹100 800 रुपये फ्राईट, 150 काय आहे सांगितलेलं आहे इन्शुरन्स, ₹100 50 कॅरेज. नॅरेशन कंप्लीट. पेड फ्राईट. सांगू का? नॅरेशन येत नाही का? नॅरेशन अतिशय साधं सोपं आहे. काय नक्की केलं पेड या ठिकाणी? बघा या ठिकाणी म्हणायचे बी कन्सायनर पेड द एक्सपेन्सेस ₹800 फॉर फ्राईट, ₹150 फॉर इन्शुरन्स, ₹50 फॉर कॅरेज. नॅरेशन कंप्लीट. नॅरेशन कंप्लीट हा शब्द लिहू नका, ब्रॅकेट कंप्लीट करा. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 2 पूर्ण झाला. ट्रान्झॅक्शन नंबर 2 पूर्ण झाला. ट्रान्झॅक्शन नंबर 3 बघा. ऑन अरायवल ऑफ द सेट्स ॲट कराड मेसर्स कराड रेडिओ हाऊस पेड ₹600 फॉर ऑक्ट्रॉय, ₹75 फॉर कार्टेज. त्यानंतर टिल द इयर एंडेड ऑन 30/9/1995 दे सोल्ड 140 सेट ॲट ₹180 each and 20 सेट ॲट ₹170 each. आता या ठिकाणी एवढंच बघा की खर्चाचा सुद्धा व्यवहार आहे.
खर्चाचे दोन या ठिकाणी घटक सांगितलेले आहेत की हे कोणी केले, खर्च कोणी केलेले आहे. कराड रेडिओ हाऊस कन्साइनी, कराड रेडिओ हाऊस याने खर्च केले. या ठिकाणी ऑक्ट्रॉयचा 600 रुपयांचा खर्च आहे, 75 रुपयांचा कार्टेजचा खर्च आहे. हे दोन खर्च या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर विक्री केली 30/9/1995 ला. सोल्ड केले, काय केलं, सोल्ड. किती सेट्स, किती वस्तू विकल्या, 140 वस्तू विकल्या. एक वस्तू 180 रुपयाला विकली, ठीक आहे. त्यानंतर 20 सेट्स, अजून 20 वस्तू या ठिकाणी विकल्या. एका वस्तूची किंमत 170 रुपये, ठीक आहे. म्हणजे दोन खर्च कन्साइनीचे. विक्रीचा व्यवहार कन्साइनीच्या खर्चाच्या व्यवहारानंतर बघतो. पण या ठिकाणी काय केलंय, तुम्हाला फसवण्यासाठी या ठिकाणी विक्रीच्या अगोदर दोन खर्च दिले आणि विक्रीच्या नंतर दोन खर्च दिले. व्यवस्थित वाचन करा. बघा, देअर अकाउंट्स also disclosed that they had spent ₹800 for godown rent. त्यांनी काय सांगितलं बघा, की त्यांनी काही खर्च केलेले आहेत. ते खर्च या ठिकाणी आपण बघतोय की गोडाऊन रेंट 800 रुपयांचा खर्च केलेला आहे आणि 500 रुपयांचा या ठिकाणी रिपेअर्स टू डॅमेज सेट्स. काही रेडिओ सेट होते त्यांना डॅमेज झालं, नुकसान पोचलं आणि ते जे काही डॅमेज झाले रेडिओ सेट आहे त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी रिपेअरिंगचा खर्च आला, तो आला 500 रुपयांचा. म्हणजे अजून दोन खर्च दिलेले आहेत. या ठिकाणी ऑक्ट्रॉय आहे 600 रुपयांचा, कार्टेज आहे 75 रुपयांचं, खाली आहे गोडाऊन रेंट 800 रुपयांचं आणि रिपेअर्स 500 रुपयांचं. असे 4 खर्च आहेत कन्साइनचे, ठीक आहे. या ठिकाणी बरेच जणांचं कन्फ्युजन होतं. बरेच जण म्हणतात दोन खर्च आहेत, लगेच एंट्री करून टाकायची. लगेच एंट्री करू नका, थोडंसं वाचन करा व्यवस्थित. या ठिकाणी काय सांगितलं होतं व्यवस्थित समजलं असेल. 4 खर्च आहेत आणि एक विक्रीचा व्यवहार आहे, ठीक आहे. विक्रीचा व्यवहार नंतर करतो, खर्चाचा व्यवहार आपण पहिल्यांदा करतो. खर्च कोणी केलाय, कराड रेडिओ हाऊस कन्साइनी, ठीक आहे. या ठिकाणी एवढं सांगायचे एक्सपेन्सेस, खर्च कुठे येतात, डेबिटला का क्रेडिटला, असेट एक्सपेन्सेस लॉसेस डेबिटला येतात. म्हणजे खर्च कुठे येतं, डेबिटला. घ्या मग कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. टू, इथं कॅश नाही येणार, इथं कुणी खर्च पेड केलेले आहेत, आपण तर नाही केलेले. म्हणजे या ठिकाणी अल्फा कंपनी जी आहे त्या कंपनीने तर पेड केलेले नाही, मग कोणी केले, कन्साइनीने पेड केले. आपण जर पेड केले असते तर त्या ठिकाणी टू कॅश म्हटलं असतं. जेव्हा कन्साइनी पेड करतो त्यावेळी त्याचं नाव आपण या ठिकाणी लिहित असतो, टू मेसर्स कराड रेडिओ हाऊस, कराड रेडिओ हाऊस. बर, पैसे रक्कम काढायची, रक्कम या ठिकाणी ऑक्ट्रॉय किती आहे, 600 रुपये. किती आहे, 600 रुपये. कार्टेज किती आहे, 75. 600 अधिक 75 अधिक विक्रीचा व्यवहार लगेच विचारामध्ये नाही घेत, पुढे खर्च दिलेला आहे. स्पेंट म्हणजे खर्च 800 रुपये. कशाचे, गोडाऊन रेंटचे 800, ठीक आहे. ऍड 500 रिपेअर टू डॅमेज सेट 500 रुपये हे रिपेअरिंगचा खर्च आहे. का बेरीज करा, बेरीज करा, कन्साइनीच्या खर्चाची बेरीज करा. 600 75 800 500, सांगा बेरीज करून लवकर. 1975. 1975, अगदी बरोबर आहे. 75. 1975, ठीक आहे. 1975 अगदी बरोबर आहे, ठीक आहे. आपली खर्चाची एंट्री या ठिकाणी झालेली आहे कन्साइनीच्या. नॅरेशन काय लिहिणार, मगाशी जसं लिहिलं आपण तसंच. बी कन्साइनी पेड एक्सपेन्सेस
कोणकोणते ते लिहायचं तुम्ही आणि नॅरेशन कम्प्लीट करायचं. आणि आपण 3 नंबरचा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी बघत होतो आणि यामध्ये जे काय खर्चाचा ट्रान्झॅक्शन होता विक्रीच्या अगोदर आणि विक्रीच्या नंतर ते आपले झाले. आता विक्रीचा व्यवहार केला पाहिजे का नको? विक्रीचा व्यवहार केला पाहिजे. करूया लगेच विक्रीचा व्यवहार. परंतु विक्रीच्या व्यवहारानंतर आपल्या कमिशनची एंट्री करायची. तुम्ही अगोदर केली तरी चालू शकते, परंतु मी विक्रीचा व्यवहार अगोदर घेतो. ठीक आहे, घेऊया. वस्तू विकली, वस्तूची विक्री केली, सेल. सर्वांना माहिती आहे वस्तूची विक्री केली आपल्याला काय मिळतात? पैसे मिळतात. मग सेल हा आपला इन्कम असतो. सेल हा आपला काय असतो? इन्कम. सेल इन्कम असतो. मग इन्कमला आपण काय देतो? इन्कमला आपण काय देतो बघा. डेबिटला असेट येतात, एक्सपेन्स येतात, लॉस येतात. क्रेडिटला काय काय येतं? लायबिलिटीज, इन्कम आणि कॅपिटल. इन्कम येते ना, म्हणजे इन्कमला काय देणार? क्रेडिट देऊन टाका. इन्कमला क्रेडिट म्हटल्यानंतर या ठिकाणी टू कन्सायमेंट अकाउंट. आता बरेच मध्ये सेल हा शब्द का घेतला नाही? कन्सायमेंटचा व्यवहार आहे त्यामुळे आपण त्याच्या बदल्यात कन्सायमेंट हा शब्द वापरतो. आणि कन्सायमेंट म्हणजे सेल आपला इन्कम आहे, इन्कमला आपण क्रेडिट देतो. मग डेबिट कोणाला? वस्तूंची विक्री कोणी केली? वस्तूंची विक्री कोणी केली? कराड रेडिओ हाऊस. कराड रेडिओ हाऊस लिहून टाका. मेसर्स कराड रेडिओ हाऊस अकाउंट डेबिट. आता विक्रीची रक्कम काढली पाहिजे. विक्रीची सेलची रक्कम काढायची आहे. सर्वांना माहिती मी या ठिकाणी अंडरलाईन केले बघा. टिल द इयर एंडेड 30/9/1995 दे सोल्ड म्हणजे विक्री केली 140 सेट विकले. किती विकले? 140. एक सेट किती रुपयाला विकला? 180. म्हणजे गुणिले 180. 140 गुणिले 180. आता गुणाकार का केला आपण? कारण की 180 नंतर या ठिकाणी ईच हा शब्द होता, म्हणून गुणाकार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग 140 गुणिले 180. बर, पुढे अजून आहे का बघायचं? विक्रीचा व्यवहार संपलाय का नाही संपला हे चेक करायचं, वाचन करायचं. each at 20 sets 20 sets at ₹170 each. बघा अजून 20 रेडिओ सेट विकले. एका रेडिओ सेटला 170 रुपयाने विकलं. म्हणजे 20 विकले किती रुपयाला? एका सेटची किंमत 170. आता या ठिकाणी आपल्याला सेलची रक्कम काढायची आहे. पहिल्यांदा 140 वस्तू विकल्या. 140 वस्तू ही एक वस्तू 180 ला विकली. गुणाकार करा. गुणाकार मला सांगायचा आहे. एकशे 40 गुणिले 180 गुणाकार 25,200. 25,200 अगदी बरोबर आहे. पुढं 20 गुणिले 170 3,400. 3,400 अगदी बरोबर आहे. ओके, 25,200 अधिक 3,400 बेरीज करा. बेरीज करा. 28,600. 28,600. अगदी बरोबर आहे. 28,600. 28,600 रुपयांचा सेल आहे. 28,600 रुपयांची खरी विक्री आहे. तुम्हाला तोडून सांगितलं त्यांनी. 140 वस्तू अगोदर विकल्या. 180 रुपयाला एक वस्तू विकली. दुसरी बार त्यांनी 20 वस्तू विकल्या. 170 रुपयाला एक वस्तू. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि त्या दोन्हींची बेरीज करून या ठिकाणी किती येते? 28,600. म्हणजे मेसर्स कराड रेडिओ हाऊस डेबिट 28,600 टू कन्सायमेंट अकाउंट 28,600. ठीक आहे, सेलची आपली एंट्री झालेली आहे.
फक्त या ठिकाणी काही घटक आहेत मी लिहून ठेवतो. 140 आणि 20 किती वस्तू विकल्या आपण? 160 वस्तू विकल्या. मी माझ्या माहितीसाठी लिहून ठेवतो. माझ्या माहितीसाठी किती वस्तू विकल्या? 160. 200 पैकी 160 वस्तू विकल्या. हे कशासाठी लागतं? क्लोजिंग स्टॉक काढण्यासाठी. लक्षात ठेवा. ठीक आहे. व्यवहार आपला झालेला आहे. एंट्री मी पुसतोय. नॅरेशन तुम्हाला माहिती आहे, सर्वांनी नॅरेशन लिहायचं आहे. एंट्री नंबर या ठिकाणी 4 झालेली आहे. मी या ठिकाणी टिक मार्क करतोय. आता पहिला झाला, दुसरा ट्रान्झॅक्शन झाला, तिसरा सुद्धा झाला आणि चौथा सुद्धा ट्रान्झॅक्शन झालेला आहे. आता त्या ठिकाणी 5 नंबरचा ट्रान्झॅक्शन दिसतोय. 5 नंबरचा ट्रान्झॅक्शन दिसतोय. आता बरेच जण म्हणतील सरांनी 2 एक्झाम्पल मध्ये कमिशनची एंट्री अगोदर घेतली होती, परंतु वस्तूची विक्री केल्याशिवाय या ठिकाणी कमिशन मिळेल का? वस्तूची विक्री केल्याशिवाय कमिशन मिळत नाही. त्यामुळे वस्तूची विक्री केल्यानंतर या ठिकाणी कमिशनची एंट्री करावी लागते. ठीक आहे. ज्याला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे त्याने विक्रीची एंट्री केल्यानंतर कमिशनची एंट्री करायची. ज्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे नाही त्यानं जरी कमिशनची एंट्री अगोदर केली काही फरक पडत नाही. ठीक आहे. परंतु ज्याला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे त्याने कमिशनची एंट्री कधी करायची? सेलच्या एंट्री नंतर. ठीक आहे. आता कमिशनचे जे काही ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्याचं वाचन करूया. द कन्साइनी हॅव चार्ज. बघा सांगितले द कन्साइनी हॅव चार्ज कमिशन. त्यानं कमिशन आकारलं किती टक्के? 5% ऑन सेल्स. विक्रीवरती या ठिकाणी 5% सेल्स, 5% सेल्स वर या ठिकाणी कमिशन आकारलेलं आहे. बानो या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, मी कन्सायनर आहे. कन्सायनर या ठिकाणी कमिशन देतोय, पैसे देतोय, म्हणजे त्याचा काय आहे? खर्च आहे, लॉस आहे. या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, खर्च लॉस कुठे येतो? डेबिटला का क्रेडिटला? खर्च कुठे येतो? डेबिटला का क्रेडिटला? सांगितलंय डेबिटला काय येतं? असेट, एक्सपेन्सेस, लॉसेस. एक्सपेन्सेस असेल तर डेबिट द्या. मग या ठिकाणी कमिशन हा आपला लॉसच आहे, खर्च आहे, म्हणून डेबिटला जावा. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. तू कोणाला कमिशन दिलं? कमिशन कोणाला दिलं? कमिशन कोणाला दिलं आहे ना? कन्साइनिंग मेसर्स रेडिओ कराड रेडिओ हाऊस. कराड रेडिओ हाऊस. कमिशनची रक्कम काढायची. कमिशनची रक्कम काढायची आहे. सर्वांना माहिती आहे सेल किती होता? 28,600. सेल किती होता आपला? 28,600. त्याच्यावरती म्हटलंय सेल्स वरती 5% कमिशन. उलट वाचन सेल्स वरती 5% कमिशन. मग 28,600 गुणिले 5%. 28,600 गुणिले 5% कसं गुणाकार करतो माहिती आहे तुम्हाला? 2 शून्य घालवायचे. 2 शून्य घालवायचे. राहिले 286 गुणिले 5. करा बरोबर. 286 गुणिले 5. 1,430. 1,430. अगदी बरोबर आहे. 30. 1,430 कमिशन या ठिकाणी आलेलं आहे. 1,430 रुपये. ठीक आहे. आपली कमिशनची सुद्धा या ठिकाणी एंट्री झालेली आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन नंबर 5 संपला. त्याच्या खाली कोणता ट्रान्झॅक्शन आहे का? नाही. सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन संपले, परंतु जर्नल एंट्री संपत नाही. अजून जर्नल एंट्रीज आहेत. जे पहिल्या एक्झाम्पलला आणि दुसऱ्या एक्झाम्पलला होते त्यांना माहिती आहे की अजून जर्नल एंट्रीज आहेत, त्या कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी लगेच आपण एंट्री करतोय. या दोन्ही एंट्री मी पुसतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी मला एवढंच म्हणायचे आहे, आपण या ठिकाणी डिफरन्स काढतो. कोणीही सांगा डिफरन्स कशाचा काढतो? डिफरन्सची एंट्री आहे. आता
कशाचा डिफरन्स काढणार आहे? आवाज येतो सर्वांना? डिफरन्स कशाचा काढणार आहे आपण? सेल आणि परचेसचा, खर्चांचा, का इनवॉइस प्राइस आणि इनवॉइस प्राइस आणि ओरिजिनल कॉस्ट प्राइस? बरोबर आहे. Original cost इनवॉइस price. प्राइस आणि ओरिजिनल कॉस्ट प्राइस याचा Original डिफरन्स cost काढायचा price. असतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करतो सर्वांना माहिती आहे. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1. ठीक आहे. वर्किंग नोट नंबर 1 या ठिकाणी नाव त्याला काय द्यायचं असतं? एक्सेस अमाउंट ओव्हर ओसीपी. एक्सेस अमाउंट ओव्हर ओसीपी म्हणा. एक्सेस अमाउंट ओव्हर ओसीपी याचा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. सर्वांना माहिती आहे फॉर्म्युला काय आहे. या ठिकाणी फॉर्म्युला मी पुन्हा एकदा लिहितोय. फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. इनवॉइस प्राइस invoice price minus OCP गुणिले गुड्स हा फॉर्म्युला आपला होता. आता आपल्याला या ठिकाणी रक्कमा टाकायच्या आहेत. इनवॉइस प्राइस आपण काढलेली आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये सांगितलं होतं 150 हे 50% रक्कम आहे इनवॉइस प्राइसची. म्हणजे 150 अधिक 150 300 रुपये ही आपली इनवॉइस प्राइस होती. ओसीपी किती आहे दिले की कॉस्टिंग रुपीज 150 म्हणजे 150 ही आपली ओसीपी आहे. गुणिले गुड्स वस्तू किती होत्या या ठिकाणी सांगितले 200 रेडिओ सेट्स. ओके. या ठिकाणी रक्कमा टाकून झालेल्या आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची आहे. 300 मायनस 150 कोणीही सांगू शकतं किती येते वजाबाकी? 150 गुणिले 200 गुणाकार करा. गुणाकार 150 गुणिले 200 गुणाकार करू का? 30,000. बरोबर आहे. 30,000. बरोबर आहे. 30,000 रुपये. म्हणजे एक्सेस अमाउंट किती आली आपल्या या ठिकाणी? 30,000 रुपये आलेली आहे. लिहून टाका. एंट्री करायची आहे. हा जो काही डिफरन्स आहे ना इनवॉइस प्राइस आणि ओसीपी मधला तो आपला इन्कम असतो. काय असतो तो? प्रॉफिट म्हणजे इन्कम असतो. मी तुम्हाला सांगितलंय डेबिटला काय काय येतं? असेट, खर्च आणि काय येतात? लॉस. क्रेडिटला काय येतं? या ठिकाणी उत्तर देत असताना उत्तर दिल्यानंतर या ठिकाणी फक्त ऑडिओ म्यूट करा कारण की थोडासा आवाज खरखर येतोय. ठीक आहे. थोडस स्वतःला म्यूट करून घ्या उत्तर दिल्यानंतर कारण की थोडासा आवाज येतो वेगळाच. ठीक आहे. या ठिकाणी बघा इन्कम असेल तर डेबिट येतो का? नाही. डेबिटला खर्च, असेट, लॉस येतात. क्रेडिटला लायबिलिटीज, इन्कम आणि कॅपिटल येतं. मग आपला काय आहे? इन्कम आहे. आपला फायदा आहे. इन्कमला आपण नेहमी काय देतो? क्रेडिट. लिहून टाका. क्रेडिट म्हणल्यानंतर या ठिकाणी सर्वांना माहित आहे एंट्री कशी होते. क्रेडिट म्हणलं की क्रेडिट टू कन्साइनमेंट अकाउंट. या ठिकाणी डिफरन्सला मी नाव डिफरन्स देऊ शकत नाही. अकाउंटचं नाव डिफरन्स घेऊ शकत नाही. त्याच्या ठिकाणी मी कन्साइनमेंटचा अकाउंटच घेणार आहे. कन्साइनमेंट घेणार आहे कारण ट्रान्झॅक्शन कन्साइनमेंटचा आहे म्हणून कन्साइनमेंट अकाउंट हेडिंग घेतलं. ठीक आहे. तर ठीक आहे. या ठिकाणी क्रेडिटला आपण कन्साइनमेंट अकाउंट दिले पण डेबिटला काय? कशा संदर्भात फायदा झालाय? वस्तू पाठवताना फायदा झालाय. गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट.
Goods sent on consignment account डेबिट. आता रक्कम काढलेली आहे किती आहे 30,000 रुपये लिहून टाका. ओके. ट्रान्झॅक्शन डिफरन्स झाला. वर्किंग नोट नंबर 1 झालेली आहे. आता वर्किंग नोट नंबर 2 बघायची असते. लिहून घेतला असेल तर ठीक आहे. नॅरेशन माहिती सर्वांना काय लिहायचं आहे. एंट्री पुन्हा सांगतोय गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. का? कारण की हा जो डिफरन्स लागला तो आपला इन्कम असतो. इन्कमला आपण क्रेडिट देतो म्हणून टू कन्साइनमेंट अकाउंट. हा फायदा कशाच्या संदर्भात झाला? वस्तू पाठवत असताना फायदा झाला होता. पहिला ट्रान्झॅक्शन हा वस्तू पाठवण्याचा होता म्हणून गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 30,000. ठीक आहे. आता पुढील पुढील जो व्यवहार आहे वर्किंग नोट करावी लागते. सर्वांना माहिती आहे वर्किंग नोट नंबर 2 क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कंसामध्ये व्हॅल्युएशन म्हणा. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन काढायचं आहे आपल्याला. आता क्लोजिंग स्टॉकची वर्किंग नोट करतोय आपण. वर्किंग नोट नंबर 2 आहे. करत असताना सर्वांना माहिती आहे या ठिकाणी कशा प्रकारे आपण त्याची वर्किंग नोट करत असतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहून देतो. सर्वांना माहिती आहे फॉर्म्युला काय आहे. गुड्स मायनस सेल गुड्स. गुड्स मायनस सेल गुड्स. आता या ठिकाणी गुणाकार पण आपण करत असतो. सर्वांना माहिती आहे गुणाकार कशाच्या संदर्भात करतो? ओसीपी ओरिजिनल कॉस्ट प्राइस गुणिले ओसीपी. आपण पहिल्या गणितामध्ये बघितलं होतं इनवॉइस प्राइस घेतली. परंतु इनवॉइस प्राइस जर आपण या ठिकाणी घेतली ना तर या ठिकाणी अजून एक एंट्री वाढते. जर्नल एंट्री अजून एक वाढते. जर्नल एंट्री वाढवायची नसेल तर शॉर्टकट ओसीपी घ्यायचं. इथं काय घ्यायचा? ओसीपी. ठीक आहे. गुड्स किती होता? 200. किती वस्तू विकल्या? वस्तू विकल्या सांगितलं 140 आणि 20 म्हणजे 160 वस्तू विकल्या. गुणिले ओसीपी किती होता? कंसामध्ये दिला 150. करा आता वजाबाकी साधी सोपी वजाबाकी करतो. गुणिले 150 40 गुणिले 150 गुणाकार सांगा. 6,000. बरोबर आहे 6,000 रुपये. किती येते उत्तर आपलं? 6,000 रुपये. मग सर्वांना माहिती आहे 6,000 रुपये काढले की झालं का? क्लोजिंग स्टॉक लगेच संपत नाही. क्लोजिंग स्टॉक लगेच संपत नाही. सर्वांना माहिती आहे 3 स्टेप असतात. स्टेप नंबर 1 झाली. स्टेप नंबर 2 कन्सायनर एक्सपेन्सेस आणि कन्सायनी एक्सपेन्सेस काढावे लागतात. तर कन्सायनर एक्सपेन्सेसचा फॉर्म्युला काय होता माहिती आहे तुम्हाला? नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले गुड्स गुणिले क्लोजिंग गुड्स. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस कन्सायनरचे सगळेच्या सगळे खर्च विचारामध्ये घ्यायचे. कन्सायनरचे खर्च या ठिकाणी माहिती 800 रुपयाचं काय होतं? इन्शुरन्स 150 रुपयाचा होता. कॅरेज 50 रुपयाचं. तिन्हीच्या तिन्ही खर्च हे कन्सायनरचे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस असतात. मग लिहून टाका या ठिकाणी 800 अधिक 150 अधिक 50 भागिले गुड्स. गुड्स किती होता? 200 गुणिले क्लोजिंग गुड्स म्हणजे शिल्लक किती राहिल्या? 200 मायनस 160 मगाशी काढले
किती वस्तू शिल्लक राहिल्या होत्या? 40 वस्तू अजून शिल्लक आहेत. 800 अधिक 150 अधिक 50 भागिले 200 गुणिले 40. आता या ठिकाणी मला बेरीज करून सांगा. 800 150 1000 येते का? हो. ठीक आहे. 1000 भागिले 200 गुणिले 40. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आली. आता भागाकार करायचा पहिल्यांदा. शून्याला शून्य गेले ना, शून्याला शून्य, 2 1 2 2 5 10. म्हणजे या ठिकाणी भागाकार किती आला बघा. 5 गुणिले 40. 5 गुणिले 40 किती येते गुणाकार? 200. बरोबर आहे, 200 रुपये. 200. ठीक आहे, बरोबर आहे, 200 रुपये. हे झालं आपलं कन्सायनरचं. आता या ठिकाणी आपल्याला कन्सायनीचे एक्सपेन्सेस काढायचे. स्टेप नंबर 3. थोडीशी जागा कमी आहे म्हणून वरती घेतोय मी. कन्सायनी सूत्र सेम, सूत्रामध्ये बदल नाही, सेम सूत्र मी इथे देत नाही. सूत्र काय? नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस भागिले गुड्स गुणिले क्लोजिंग गुड्स, हे सूत्र आहे, वेगळा फॉर्म्युला नाही. मग कन्सायनीचे कोणते खर्च नॉन रिकरिंग असतात? सगळे का? सगळे नाही. या ठिकाणी बघा, करार रेडिओ हाऊस ट्रान्झॅक्शन बघा, पेड ₹600. ऑक्ट्रॉय 75 कार्टेज म्हणजे 600 रुपये जकात खर्च आहे, जकात शुल्क. ऑक्ट्रॉय जकात शुल्क हा आपला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. 75 फॉर कार्टेज. बघा, कार्टेज म्हणजे काय? तर गाडीने केलेली माल वाहतूक. गाडीने केलेली माल वाहतूक म्हणजे काय? कार्टेज. ठीक आहे, लक्षात ठेवा, गाडीने केलेली माल वाहतूक म्हणजे काय? कार्टेज. मग हे गाडीने केलेली माल वाहतूक सुद्धा आपला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस असतो. जकात शुल्क सुद्धा आपला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस असतो. बर, अजून कोणता खर्च केलाय का बघूया. 800 फॉर गोडाऊन रेंट. आपला गोडाऊन रेंट, गोदामामध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी जे भाडं दिलं, तो नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस नाही. वस्तू का गोदामामध्ये ठेवल्या? वस्तूंची विक्री करण्यासाठी. वस्तूंच्या विक्रीसाठी जो आपण खर्च करतो तो रिकरिंग एक्सपेन्सेस असतात. परंतु या ठिकाणी वस्तू आणत असताना जे खर्च होतात त्याला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणतात. मग जकात शुल्क हा वस्तू आणत असताना होतो. कार्टेज या ठिकाणी वस्तू आणत असताना त्याची माल वाहतूक केली जाते, म्हणून कार्टेज सुद्धा नॉन रिकरिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर रिपेरिंग. काही वस्तूंना डॅमेज झालं होतं, हे डॅमेज आपण रिपेअर कधी करतो? वस्तूंची विक्री करताना. त्यामुळे या ठिकाणी रिपेअरिंगचा सुद्धा खर्च नॉन रिकरिंग मध्ये येत नाही. म्हणजे ऑक्ट्रॉय, कार्टेज दोन खर्च नॉन रिकरिंग एक्सपेन्स. ऑक्ट्रॉय, कार्टेज भागिले गुड्स गुणिले क्लोजिंग गुड्स. ठीक आहे. ऑक्ट्रॉय किती आहे? 600 रुपये. कार्टेज किती आहे? 75 रुपये. भागिले गुड्स किती होता? गुड्स 200 रुपये, सॉरी 200 वस्तू. क्लोजिंग गुड्स किती होता? मी मगाशी सांगितले 40. वस्तू अजून शिल्लक आहेत 40. का शिल्लक आहे 40? 200 घेतल्या, 140 सॉरी 160 विकल्या, 160 वस्तूंची विक्री केली. मग 200 मधून 160 गेले, राहिले किती? 40. म्हणजे 40 वस्तू अजून शिल्लक आहेत. आता या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे, थोडस लक्ष जर दिलं तर या ठिकाणी तुम्हाला लगेच या ठिकाणी गुणाकार भागाकार करता येऊ शकतो. तर ठीक आहे, या ठिकाणी 600 अधिक 75, 675 भागिले 200 गुणिले 40. ठीक आहे, अशा प्रकारे आलं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार करायच्या अगोदर शून्याला शून्य घालवा. 200चा एक शून्य गेला 40 ला. ठीक आहे. आता राहिले किती? 675 गुणिले 4 भागिले 20.
675 गुणिले 4 भागिले 20 गुणाकार करा, गुणाकार सांगा मला. 675 गुणिले 4 गुणाकार सांगा. 2700. 2700 बरोबर आहे. 2700 भागिले 20. 2700 भागिले 20. आता एवढंच करा, शून्याला शून्य घालवा, गेला म्हणजे 270 भागिले 2. भागाकार सोपा आहे. 270 भागिले 2 135. 135 अगदी बरोबर. म्हणजे 135 रुपये हे कन्सायनीचे खर्चाचे आले. कन्सायनीचा खर्च 135, कन्सायनरचा 200, क्लोजिंग गुड्स 6000 रुपये निघाले. बेरीज करा, बेरीज 6000 200 135. 6335. 6335 332. बरोबर आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉक 6335 आहे. स्टॉक हे आपलं असेट असतं. डेबिटला काय काय येतं? असेट, खर्च, तोटा येतो. मग स्टॉक आपला असेट आहे. असेट पुढे ना डेबिटला घेऊन टाका. स्टॉक ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट 6335. ठीक आहे. अजून एक तर सांगा. 6335. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉकची एंट्री झाली. अजून एक एंट्री असते, सर्वांना माहिती आहे, लिहिला असेल. अजून एक एंट्री असते प्रॉफिट का लॉस याची एंट्री असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे सेटलमेंटची एक एंट्री असते आणि बॅलन्स ड्यूची एक एंट्री असते. परंतु जर तुम्हाला एंट्री दिली असेल, तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिला असेल, जो काही बॅलन्स ड्यू आहे तो सेटल करा बँक ड्राफ्ट मार्फत. मागच्या एक्झाम्पल मध्ये जशी एंट्री दिली होती, ट्रान्झॅक्शन दिला होता शेवटचा, तसं जर दिला असेल तर मागच्या एक्झाम्पल प्रमाणे 2 एंट्री होतात, सेटलमेंटची आणि बॅलन्स ड्यूची. पण इथं दिलंच नाही, बँक ड्राफ्ट वगैरे काही सुद्धा म्हणलेलं नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी त्या 2 एंट्र्या करणार नाही. त्या एंट्र्या 2 करणार नाही. फक्त आता एकच एंट्री राहिली प्रॉफिटची किंवा लॉसची, ती एंट्री करूया. ठीक आहे. लॉसची एंट्री आता आपल्याला करायची आहे. वर्किंग नोट नंबर 3. व्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट और लॉस. सूत्र काय आहे? प्रॉफिट लॉस इज इक्वल टू इनकम माइनस एक्सपेन्सेस. ठीक आहे. पहिल्यांदा आता इन्कम कोणकोणते आहे ते काढावं लागेल. इन्कमचं सूत्र मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. इन्कमचं सूत्र लिहून घ्या, साधं सोपं आहे. सेल हा आपला इन्कम असतो, म्हणून सेल्स अधिक क्लोजिंग स्टॉक अधिक डिफरन्स. जो डिफरन्स आपण काढला होता ना ओसीपी आणि इनव्हॉइस मधला, त्याची रक्कम, तो सुद्धा आपला फायदा असतो. ठीक आहे. रक्कम टाकून घ्या. सेलची रक्कम किती आहे सांगा, मला माहित नाही. रक्कम सांगा. सेलची रक्कम सेल्स वस्तूची विक्री
किती रक्कम माहित नाही का? 28,000 किती? 28,600. 28,600 रुपये ही आपली विक्री होती, सेल होतं. क्लोजिंग स्टॉक आता काढला 6,335. डिफरन्स आपण काढला होता 30,000 रुपयांचा. बेरीज करायची. 28,600 अधिक 6,335 अधिक 30,000. बेरीज तरी करता येईल ना? बेरीज करा. बेरीज येते का? बेरीज करता? 64,935. बरोबर आहे. 64,935 अगदी बरोबर. त्यानंतर आता एक्सपेन्सेस काढले पाहिजे. एक्सपेन्सेसचा फॉर्म्युला काय आहे? कन्सायमेंट म्हणजे कन्साइन केलेला पहिला ट्रान्झॅक्शन त्याची रक्कम अधिक कन्सायनर एक्सपेन्सेस अधिक कन्सायनी एक्सपेन्सेस. बघा, कन्साइन पहिला ट्रान्झॅक्शन वस्तू पाठवली त्याची रक्कम, कन्सायनरचा खर्च, कन्सायनीचा खर्च वेगवेगळे आहे, अधिक कमिशन, जे काही कमिशन आपण कन्सायनीला दिलं ते. आता रक्कमा टाकायच्या आहेत. रक्कमा पहिल्या ट्रान्झॅक्शनची रक्कम किती होती? 60,000. कन्सायनरचा खर्च किती होता? 150, 850 म्हणजे किती? 1,000. त्यानंतर कन्सायनीचे खर्च किती होते? सांगितले मी मगाशी. ऑक्ट्रॉय 600, कार्टेज 75. त्यानंतर बाकी या ठिकाणी दोन खर्च केले होते. गोडाऊन रेंट 800, रिपेअरिंगचा खर्च 500. किती खर्च टोटल होता तो? एंट्री नंबर 3 त्याची रक्कम 1,975. त्यानंतर कमिशन आपण किती दिलं? 5% कमिशन दिलं होतं, त्याची रक्कम काढली होती 1,430. 60,000 अधिक 1,000 अधिक 1,975 अधिक 1,430. बेरीज करा. बेरीज 64,405. बरोबर आहे. 64,405. आता या ठिकाणी काय करायचं असतं माहितीये तुम्हाला? इन्कमची रक्कम आहे 64,935 मायनस एक्सपेन्सेस 64,405. वजाबाकी करा. वजाबाकी साधी सोपी आहे, काही जास्त अवघड नाही, थोडासा फरक निघतोय. प्लस मध्ये जर उत्तर आलं फायदा, मायनस मध्ये उत्तर आलं लॉस. सांगा. किती? 530 का 630? किती येते उत्तर? तर या ठिकाणी वजाबाकी जी आहे ती 530 येते. किती येते? 530. बरोबर आहे. 530 प्लस मध्ये उत्तर येते. हे प्लस मध्ये उत्तर आहे म्हणजे प्रॉफिट आहे. प्रॉफिट म्हणजे इन्कम. इन्कमला आपण काय देतो? डेबिट का क्रेडिट? इन्कमला नेहमी आपण क्रेडिट देतो. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कोणाला देणार? प्रॉफिट कुठे झाला? कन्साइनमेंटच्या व्यवहारामध्ये, म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 530. आता बरेच जण म्हणतील की पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं आहे. पुस्तकामध्ये बघू नका. पुस्तकामध्ये आपण इनवॉइस प्राइस विचारामध्ये घेतली होती, आपण या ठिकाणी ओसीपी विचारामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे प्रॉफिट हा वेगळा येणार आहे.
ओसीपी घेऊन इनवॉइस प्राइस घेऊन आपण कोणत्याही पद्धतीने गणित सोडवू शकतो, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणजे 530 रुपये प्रॉफिट आला, आपल्या सर्वच्या सर्व एंट्री संपल्या. जर तुम्हाला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दिला असायचे, मागच्या एक्झाम्पल मध्ये जसं ट्रान्झॅक्शन होतं तुम्हाला माहिती आहे, कोणता ट्रान्झॅक्शन होता की सांगितलं होतं दे रेमिटेड द बॅलन्स ड्यू, दे रेमिटेड बॅलन्स ड्यू बाय अ बँक ड्राफ्ट, बाय अ बँक ड्राफ्ट सेंड विथ द अकाउंट सेल, सेंड विथ द अकाउंट सेल्स, असा ट्रान्झॅक्शन दिला होता. जर असा ट्रान्झॅक्शन दिला तर या ठिकाणी 2 एंट्री आणून शेवटला वाढतात. एक असतो तुम्हाला माहिती आहे कशाची एक एंट्री होते, गुड्स सेंडची एक एंट्री होते, दुसरी कशाची एंट्री होते, बॅलन्स ड्यूची एंट्री होते. तर या ठिकाणी त्या दोन्हीही एंट्र्या होणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ट्रान्झॅक्शन दिला नव्हता, त्यामुळे प्रॉफिट ही शेवटची एंट्री होती. सर्वांना या ठिकाणी लेजर पोस्टिंग आता करायचं आहे. तुम्हाला लेजर पोस्टिंग करायला जमतंय का, नाहीतर मी आता येणार आहे लगेच.